हा किल्ला दिसायला जितका शांत आहे तितकाच त्याचा इतिहासही खूप दमदार आहे. तर मित्रांनो नमस्कार. आपण आज आलोय लोहगड किल्ल्यावरती. लोहगड म्हणजे लोखंडासारखा मजबूत किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता. तर मित्रांनो आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूया. आज आपण जाणार आहोत सह्याद्रीतील एक ऐतिहासिक निसर्गरम्य किल्ला लोहगड. पावसाळ्यात ढगांच्या चादरीत हरवलेला हा किल्ला नेमका कसा दिसतो, किती अवघड आहे ट्रेक आणि वर पोहोचल्यानंतर काय भन्नाट अनुभव मिळतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो आपण ज्या वाटेने चाललोय त्याच वाटेवरून शेकडो वर्षापूर्वी मराठा मावळ्यांची पावलं पडली होती. हा आहे लोहगड. समुद्रसपाटीपासून सुमारे 3400 फूट उंचीवर उभा आहे. या किल्ल्याचा इतिहास सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही आणि मुघल अशा अनेक सत्तांनी पाहिला. पण इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. सुरत मोहिमेत मिळालेला मोठा खजिना काही काळ याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आला होता. त्यामुळे लोहगड हा स्वराज्यातील केवळ संरक्षणाचा किल्ला नव्हता तर एक महत्त्वाचा खजिनागरही होता. मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. या दरवाजाचे नाव आहे गणेश दरवाजा आणि इथे दिसणाऱ्या या तोफा आज जरी शांत उभ्या असल्या तरी कधी काळी या स्वराज्याच्या संरक्षणासाठी सज्ज होत्या. आणि समोर दिसणारा तो विसापूर किल्ला. मित्रांनो आपण आता लोहगडाच्या दुसऱ्या दरवाजासमोर आलेलो आहे. या दरवाजाचे नाव आहे नारायण दरवाजा. मित्रांनो आता आपण आलोय लोहगड किल्ल्याच्या सर्वात महत्त्वाच्या शेवटच्या प्रवेशद्वाराजवळ, महादरवाजा. हा दरवाजा म्हणजे किल्ल्याचं हृदय. इथपर्यंत पोहोचणं म्हणजे शत्रूसाठी जवळपास अशक्य होतं. या दरवाजाची रचना अत्यंत चतुराईने करण्यात आली होती. वळणदार चढण, उंच तटबंदी आणि मजबूत दगडी बांधकाम यामुळे शत्रूला सरळ हल्ला करता येत नसे. मित्रांनो अखेर आपण लोहगडाच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. पण निसर्गाचं आज वेगळंच रूप दाखवलंय. चहूकडे फक्त दाट धुक्याची चादर पसरली आहे. समोर काही मीटर अंतरही दिसत नाही. पण हाच तर खरा पावसाळ्यातील लोहगडाचा खरा अनुभव आहे. मित्रांनो कधी कधी निसर्ग आपल्याला जे दाखवतो त्यापेक्षा जे लपवतो ते जास्त सुंदर असतं. आज लोहगड धुक्याच्या चादरीत हरवला आहे आणि हा ट्रेकचा सर्वात सुंदर क्षण आहे. समोर दिसणारा विंचूकडा हा किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध भाग आहे. याचा आकार विंचवाच्या शक्तीसारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणावरून बोरघाट आणि आसपासच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवता येत असे. त्या काळी बोरघाट हा कोकण आणि दख्खन यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग होता. त्यामुळे शत्रूला हालचालीची माहिती वेळेआधी मिळण्यासाठी विंचूकडा महत्त्वाचा पहारेकरी ठरत असे. आज आपण ज्या कड्यावर उभे आहोत त्याच कड्यावर कधी काळी मावळे दिवसरात्र पहारे देत असतील. यांच्या जागरूकतेमुळे स्वराज्य सुरक्षित आहे. म्हणून विंचूकडा हा फक्त व्ह्यू पॉईंट नाही तर स्वराज्याच्या शौर्य, दूरदृष्टी आणि अभेद्य संरक्षणाचं जिवंत प्रतीक आहे. मित्रांनो आता आपण आलोय महादेव मंदिरामध्ये. सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरही भगवान शंकराचं मंदिर बांधण्यात आलं आहे. युद्धाला जाण्यापूर्वी मावळे आणि किल्ल्यावरील सैनिक इथे महादेवाचे दर्शन घेऊन विजयासाठी प्रार्थना करत असत. महादेव मंदिरामागे असलेल्या विहिरीला सर्वसाधारणपणे शिवकुंड किंवा महादेव मंदिराजवळील पाण्याची टाक असे म्हटले जाते. तर मित्रांनो इथे आपल्या आजच्या लोहगड ट्रेकचा शेवट करतो. दाट धुक्यामध्ये किल्ल्याचा पूर्ण नजारा तुम्हाला दाखवता आला नाही, पण निसर्गाचा वेगळाच अनुभव काय लक्षात राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या ट्रेकमध्ये भेटू. जय शिवराय. हर हर महादेव.